बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय जितू पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रदीप पाटील आणि गोलंदाजी साठी आपण पाहू शकता बाला भोईर खांबालपाडा टीम कडनं. चला सामना सुरू करा, मॅच सुरू करायची आहे. तर निश्चितच सामना सुरू होणार आहे. दोन्ही टीमांना विश ऑल द बेस्ट अबाउट द गुड गेम. चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळावं. पुन्हा एकदा आपण घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त लढती आपल्याला पाहायला मिळतील, यात माझा शंका नसेल. स्वर्गवासी राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्र बेळा युजित आपण पाहता ही स्पर्धा सुरुवात झाली. पहिलाच बॉल सेट ड्राईव्ह, फटका जबरदस्त आहे. चेंडू सीमा रेषेच्या पार येतो हा चौकार. नेतृदीप दीपक फटका आपण पाहू शकता स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता आणि 4 धावा आल्यात. हा चेंडू शॉट आपल्याचा चेंडू थोडासा गुडला स्पॉट मध्ये चेंडू टेकअप होतोय. बघा रिप्लाय दाखवतोय की अशा पद्धतीने मला हा चेंडू पूल खेळायचं होतं, परंतु तसं झालंय. जितू पाटीलच्या बॅट मधून चौकार आल्यानंतर आपण बहुशा बाला भोईरकरने हा कमबॅक झाला. जसंच तसं उत्तर टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्तर से. चौकारानंतर गोलंदाजाला फेकलाय डाट चेंडू. कारण या सामन्यामध्ये आता मजा येणार आहे. निश्चितच दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत. या सीझन मध्ये भरपूर वेळा आमने सामने आल्यात आणि या नाईटच्या रजनी सामन्यामध्ये आपल्याला या दोन संघामध्ये ताकदवर खेळ पाहायला मिळेल. इथे फंबल होतं, दुसऱ्या धावेसाठी पलटतात. जितू मात्र क्रीज वरती येणार की काय, लाऊड अपील होते, परंतु योग्य ते वेळी मात्र क्रीज वरती पोहोचताना पाहतोय. गुड रनिंग बेनिट विकेट. 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचतोय. बघा आताच दादांनी वर्णन केले की बाहेर देशावरून मत सुद्धा सामन्याचा आनंद काय. क्रिकेट हा वेळच असा आहे की मात्र या क्रिकेटपासून कोणीही वंचित राहू शकत नाही. या आम्ही नेहमीच म्हणतोय, जरी आपला संघ मैदानाच्या आतमध्ये नसेल खेळत तरी सुद्धा आपल्या विभागातील संघ खेळत आहे का असे काही समर्थक असतात. तर प्रेक्षकांना फक्त क्रिकेट पाहायचा, जरी आपला गाव नसला तरी मात्र त्याच्यानंतर विभागाचा आणि त्यानंतर आपल्या ठाणे जिल्ह्याचा, त्यानंतर महाराष्ट्राचा आणि त्यानंतर भारत देशाचा अशा फॅन आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपण ग्रामीण क्रिकेटला का महत्त्व देतो, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने लढत असतो क्रिकेटच्या या मैदानामध्ये. परंतु आपल्या गाव कसं जिंकला पाहिजे, आपलं नाव कसं झालं पाहिजे, हा फार क्रिकेटमध्ये जतन केले जातोय ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून. सध्या दोन्ही संघ ताकदवर संघ आहे, यामधलं शंकाच नसेल. लोटोई देवीचा पाडा या संघाने प्रथम सामना जिंकला, या स्पर्धेचा उद्घाटन सामना, आणि त्यानंतर खांबालपाडा या संघाने सामना जिंकला. आणि आता हे दोन संघ आमने सामने. कोलर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडला भिडकावला कार्पेटच्या माध्यमातून. थोडंसं फॉर्मलिंग होतं आणि दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटल्यात. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 8 या आकड्यावरती. बाला भोईर गोलंदाजीसाठी आहे आणि 4 चेंडू फेकले, 4 चेंडूवरती 8 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला जितू पाटीलला आपण पाहतोय जो 8 धावांवरती खेळतोय. म्हात्रेपाडा एंड करणे बाला भोईर तयार आहे गोलंदाजीसाठी. आणि त्यानंतर जितू पाटीलकडनं एक आकर्षणीय
शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेट्स गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला तिथे क्षेत्ररक्षक काय फंबलिंग होतोय. बघा या चुका आपल्याला महागड्यात ठरू शकतात. हा लक्ष केंद्रित केलं पाहिजे खांबालपाडा टीमने, कारण आपण पाहता की खांबालपाडा संघ सध्याच्या या क्रुशियल मोमेंटला 40+ मध्ये खूप चांगली प्रगती करतो या सीझन मध्ये, परंतु त्यांना थांबवण्याचं काम देवीचा पाडा या गोलंदाजीच्या माध्यमातून होता. धावफलकावरती धाव संख्या 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धाव संख्या पोहोचली. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटला मात्र प्रार केले. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल होता. मग आता चेस करावा लागतोय क्षेत्ररक्षकाला आणि तोपर्यंत तिसरा धावेस घेण्याचा निर्णय हा धाडशी निर्णय होता. जितू पाटील दर्शवतोय की धाव होणार नाहीये आणि त्यामुळे आपल्या पार्टनरला आपल्या फलंदाजाला माघारी परतावा लागतोय. 2 धावा आल्यात अंतिम चेंडूवरती आणि या 2 धावेच्या मदतीने षटक समाप्त होता आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती लोटूआई देवीचा पाडा 40+ या संघाच्या माध्यमातून धावगती पाहायला मिळत्या. डीजे हा सामना जर देवीच्या पाड्यात संघाने जिंकला तर डोंबिवलीतले म्हणजे देवीच्या पाड्यातले आमची एवन जोडी विलास म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांच्याकडून 6 कोंबडे देवीच्या पाडा संघाला देण्यात येतील. 12 धावा झाल्यात. बघा एक वेगळं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू बघा फुटबॉलचा वापर केलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दरम्यान पाहायला मिळाला. सिंगल येते, सिंगलच्या नुसार स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय. सिंगल झाली आहे 2 गोलंदाजीच्या माध्यमातून. धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू होता. आताचा चेंडू मात्र लेंथ पाहिली होती जितू पाटीलने की हा चेंडू लेग स्टंपहून बाहेर जाईल, त्यासाठी मात्र सोडून दिला आणि पंचांकडनं इशारा होतोय लेग स्टंपच्या बाहेर असल्याने वाईटचा इशारा आलाय. वाईटनुसार धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचताना पाहतोय आपण लोटूआई देवीचा पाडा 40+ या संघाच्या माध्यमातून सध्या फलंदाजी सुरू आहे. हा चेंडू स्लॉर 1 गती परिवर्तन बॅक इन द हँड लाऊड अपील पंचांवरती दबाव, परंतु पंच अतिशय तीक्ष्ण पंच आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये दशरथ सोरकादे आणि त्याच्या सोबतीला सचिन ठाकूर हे 2 ऑफिशियल पंचांची नेमणूक या स्पर्धेसाठी आपण पाहता. स्वर्गवासी गोटीराम पुंडलिक मात्रे स्मृतिचषक 2025 ही स्पर्धा आपण पाहता. सेकंड राऊंडची लढत फार क्रुशियल मुवमेंटची लढत आहे आणि या क्रुशियल मुवमेंटच्या लढतीमध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मात्र आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये प्रयत्न सुरू आहेत, संघर्ष सुरू आहे. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जेवढं संघर्ष करायला तेवढी मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कारण असं म्हटलं जातंय का केलेले कधी फुकट जात नाही आहे, परंतु काम करण्याची शक्ती आणि क्रिकेट चांगलं खेळण्याची शक्ती आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि ते दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण दोन्ही संघ एका बाजूला आपण पाहता साई श्रद्धा खांबालपाडा 40+ आणि लोटूआई देवीचा पाडा 40+, या दोन्ही संघाने चांगला क्रिकेट दर्शवला. आताचा चेंडू चांगला स्ट्रोक खेळला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. जोपर्यंत चेंडूवरती येणार पुन्हा एकदा सिंगल. बघा सिंगल डबलला प्राधान्य, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून चांगली भागीदारी. बघा मित्रांनो, क्रिकेट असो आयुष्य असो भागीदारी फार महत्त्वाची आहे. आयुष्य म्हटला की जोडीदाराची भागीदारी चांगली असली तर निश्चितच आपल्याला संसार सुखाचा पाहायला मिळेल
आणि क्रिकेटमध्ये जर आपला सलामीचा पार्टनर किंवा चांगला असला तर निश्चितच चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतं सलामीसाठी. आणि तसंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं सध्याच्या कुशल मुवमेंटला. जितू पाटील थोडंसं थकान जाणवतोय, परंतु थकान विसरून आता आता त्याला मात्र टीमसाठी खेळायचा आणि त्यामुळे तो मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतोय. विक्रम शेलार अर्थात अतिशय नामांकित खेळाडू, परंतु हा फटका काय खेळलाय, एलिव्हेशन खूप चांगला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क येतो. हा या सामन्यातील पहिला षटकार साधावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25वा धाबल कबड्डी षटक क्रमांक तिसरे घेऊन येतो. विक्रमच्या गोलंदाजीवरती अंतिम चेंडूवरती जो षटकार फेस केला ना, आपण पाहू शकाल की तिथनं धावसंख्या चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. षटक क्रमांक 30 सुरू होता. आडवा बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न बघा. फटका जसा खेळण्याचा प्रयत्न केला लगेचच तीक्ष्ण नजर पंचांकडे. असं वाटलं की हा चेंडू कदाचित ऑफस्टममधून बाहेर जाईल, त्यासाठी पंचांना हेरलं गेला जितू पाटील करणं, परंतु पंच अतिशय तीक्ष्ण पंच. चांगलं डिसिशन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं पंचांकडनं. आमचे दशरथ सोरकादे आणि त्यांच्या सोबतीला सचिन ठाकूर पडलेगाव दरम्यानचा हा चेंडू मत गॅप मध्ये 20 मध्ये फटका आहे. चेंडूला मात्र पाठवला सीमा रेषेच्या पार. येतो हा चौकार. मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, एका त्या सुईमधून जसं धागा पोवावा त्याच प्रकारचा हा फटका आपल्या मधला क्लास दाखवतोय आणि जबरदस्त हा फटका पाहायला मिळतो. जितू पाटीलच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड दुसरा चौकार, लागोपटचा चौकार.
चेंडूवरती दोन मोठे फडके जितू पाटीलच्या बॅटमधून दोन चौकाराच्या सहाय्याने धाबलकावरती धाव संख्या बदलतोय. धाबलकावरती धाबा पाहायला मिळतात. 33 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर सुरू असताना आता आपल्याला पाहायला मिळतं चांगली फलंदाजी. उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना 33 धावा झाल्यात. 40 प्लस देवीचा पाडा या टीम कडनं जितू पाटील आणि प्रदीप म्हात्रे हे दोन फलंदाज चांगली बॅटिंग करतात. सलगचे दोन चौकार पाहायचा. थोडासा दबाव गोलंदाजावरती असेल कारण प्रथम चेंडू चांगला फेकला होता संतोष सालवी या गोलंदाजाने आणि त्यानंतरचा जितू पाटीलचा वार आपण पाहिलं की दोन चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात आणि दोन चौकाराच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या बदलताना हा चेंडू मात्र अगोदरच बॅट फुटवर्कचा अभाव जाणवला जितू पाटीलच्या माध्यमातून. धापलकावरती धावसंख्या 33. या आकड्यावरती आपण पाहतोय संघ सध्या खेळताना देवीचा पाडा. हा चेंडू ऑन साइडला वॉट अ हिट. परंतु काय झेल टिपलाय. जितू पाटीलला माघारी परतावा लागेल. 33 या आकड्यावरती फलंदाज होतोय बाद. बिग विकेट. पाहतोय पहिला फलंदाज मैदानातून बाहेर जातोय. लोटोई देवीचा पाडा या टीम कडनं आपण पाहता जितू पाटीलला महागारी परतावा लागलाय. जितू पाटीलने चांगला प्रयत्न केला होता. स्ट्रोक खूप चांगला होता परंतु झेल त्यापेक्षा जास्त चांगला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजीचा उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आतापर्यंतचे चांगले होते आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके संतोष साळवी या गोलंदाजीच्या माध्यमातून 5 चेंडू 8 धावा आणि एक महत्वाची विकेट कॅरी करताना पाहतोय गोलंदाज संतोष साळवी या गोलंदाजाला. षटक क्रमांक 30 सुरू आहे. 33 धावा गोलंदाज यार. शपलोन खेळण्याचा स्ट्रोक साठी जागा बनवली होती. डॉट चेंडूची समाप्ती. षटक समाप्त. 33 धावा झाल्यात. 11ची सरासरी. षटक समाप्त. तिसरं. सोडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या पण षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. आणि त्यानंतर आपण अंतरली आणि पिसवली असा 9वा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यानचा हा चेंडू मात्र लेंथ पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतात इट इज वाईट. वाईट बोलण्यात धापलकावरती धावसंख्या पुढे जातोय.
धापलकावरती धावा येतात, 2 वाढते, 2 धापलकावरती धावसंख्या 35-35 या आकड्यावरती. 35-35 धावा. साल्यात गोलंदाज शेवटचं स्लोकवरचं षटक घेऊन येताना पाहतोय राजेश चौधरी खांबालपाडा या टीम कडनं. साई श्रद्धा खांबालपाडा संघ गोलंदाजी करतोय. चौथं षटक या इनिंगचा आपण पाहता. हलक्याशा चेंडूला दिशा दिली, फ्लिक केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, थोडस मात्र फंबल होताना पाहतोय क्षेत्ररक्षकाचं, आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या बदलताना पाहतोय. धापलकावरती धावसंख्या 37 या आकड्यावरती. काही चेंडू शेष असतील या षटकातील. बघा आपण राजेश चौधरी या गोलंदाजाचा वापर करताना पाहिलाय खांबालपाडा या टीम कडनं. 37 धावा झाल्यात. लोटूआई देवीसापाडा या टीम कडनं चांगली बॅटिंगचा उदाहरण आपण पाहिलं की जितू पाटीलचं चांगला परफॉर्मर पाहायला मिळालं. त्याच्या सोबतीला आपण प्रदीपला पाहिलं, प्रदीप मात्रेला, आणि आता राजू मात्रे, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा बोलन घेणारा चेंडू, चेंडूला प्रहार केलाय, चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा. बघा एक धावेचं महत्व ठाऊक आहे आणि त्यामुळे एक धाव घेण्यासाठी फार संघर्ष पाहायला मिळतो. 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 39 या आकड्यावरती. एकोणचाळीस धावा झाल्यात. पण एकदा हलक्या शादाने दिशा दिली आहे, चेंडू वरती 1 धाव अंकित करण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती. बघा फायटिंग टोटल पर्यंत नेणं फार गरजेचं ठरलं आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आता धाव घेण्याचा प्रयत्न करतोय देवीचा पाडा हा संघ. कारण जितू पाटील जसा बाद झाला, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला, स्ट्रोक खूप चांगला होता, परंतु त्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीचं आपल्याला क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. ऑन साइडला फटका फिरव प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये, चेल ड्रॉप होतोय, दुसऱ्या धावेसाठी पलटताना पाहतोय. 2 धावा कंप्लीट, तिसरी ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 3 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या फलंदाच्या मात्र 3 धावेच्या नुसार धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं. धापलकावरती 43 धावा, 43. अंतिम काही चेंडू शेष आहेत. संघर्ष सुरू आहे आतापर्यंत देवीचा पाडा या टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. जितू पाटील बाद झाल्यानंतर धावा बनवण्याचा संघर्ष केला, कारण मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की या दोन्ही फलंदाजाने धावा बनवण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बरबाद, आणि ते दृश्य पाहायला मिळालं आहे. फलंदाज होतोय बाद, लागणारा हा देवीचा पाडा या संघाला दुसरा धक्का, फलंदाज बाद. अंतरली आणि त्यांच्या अगेन्स्ट
हेड्डुटणे आणि खिडकाली आणि त्यानंतर अंतरली आणि पिशिवली असे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. ते हेड्डुटणे संघ आणि खिडकाली संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करा. अंतिम चेंडूवरती धावा खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रेफर केलाय पंचांना. तिसऱ्या पंचांची मागणी. निश्चितच आपण जाऊया पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस कडे की जिथे मात्र आपल्याला पाहायला दूध का दूध आणि पाणी का पाणी. फलंदाज बाद आहे की नाही हा पाहणं फार गरजेचं असेल कारण एक एक धाव फार महत्वाच्या. यस फलंदाज बाद. तो नाणेफेकीचा कौल आपण बरोबर निश्चितच करण्यासाठी विनंती करतोय आमचे आयोजकाच्या भूमिकेमध्ये प्रमुख आयोजक खिडकाली आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये हेडुटणे संघ हे दोन मैदानाच्या आतमध्ये खिडकाली संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. 45 धावांचा टार्गेट आहे आणि या धावा कशा होतील या ऐकण्यासाठी यास आपण जाऊया महेश अर्थात मॅडीकडे. 45 धावांचा टार्गेट आहे. 45 बनवायच्या सामन्यामध्ये खूप मजा येईल यामध्ये शंका नसेल. ऐकूया आपण मॅडीला. धन्यवाद. थँक्यू. लोटवाई देवीचा पाडा 40+ संघ आपण पाहतो मैदानामध्ये ज्याने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 44 बनवल्या. 45 लक्ष आता ठेवण्यात आलेलं आहे. शाही श्रद्धा
खंबालपाडा SSCC खंबालपाडा संघ आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती संतोष साळवी आणि बाळा भुईर नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतील. सलामीला खंबालपाडा टीमच्या वतीनं 45 लक्ष या मॅचमध्ये. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. थोडीशी गुलाबी थंडी जाणवती या क्रीडानगरीमध्ये. नुकताच आपण पाहिलं तर रेग्युलर स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर त्यानंतर लगेचच या ठिकाणी 40+ हे दर्जेदार आयोजन स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा यांच्या वतीनं आपण पाहतोय. स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे स्मृती चषक 20-25 हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मैदानावरती आपण जर पाहिलं तर 2 बलाढ्य संघ आहेत. मोठी मॅच 40+ मध्ये हे 2 संघ जेव्हा जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. देवीचा पाडा वर्सेस खंबालपाडा. चला मॅच लगेच चालू करायची आहे. देवीचा पाडा संघाला विनंती राहील. ऑफिशियल सुद्धा सूचना करतायत कारण आपण आता पंचेचाळीस याच दरम्यान संतोष साळवी यांचे बंधू युवराज साळवी यांच्या वतीनं 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 45 हा लगातार 3 चौकार. तसं पारितोषिक अजिबात आम्ही देणार नाही. युवराज दादांना हा मेसेज जरूर द्या. चला मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊया विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. भरपूर साऱ्या आयोजकांच्या वतीनं शुभेच्छा आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा आम्ही देतोय. 45 लक्ष. हो यावेळेस बॅटची आतली कडा मागे चालला बॉल पॉइंटला. फ्लाइंग स्लीप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना फलंदाज संतोष साळवी 1 या धाबा संख्येवरती पोहोचलाय. SSCC खंबालपाडा संघ. स्ट्राइक इनला बाळा. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक जबरदस्त आहे. बाळाच्या बॅट मधून अगदी आपण पाहतो आकाशाला गवस निघालणारा हा तडाके बंद SSCC खंबालपाडा संघासाठी आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि एकंदरीत धावा मिळाल्या खंबालपाडा संघाला अर्धा डझन. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर काय आक्रमक पवित्रा घेतलाय बाळा भोईरने. धावा धाव फलकावरती 7. 45 लक्ष. धमाकेदार सुरुवात आहे द्वितीय सत्रामध्ये. ओ आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल बॉल. एक टप्पा घेत सीमा पार आणि आता इथे अंपायर सिग्नल नो बॉल देण्यात आलेला. ओव्हर द वेस्ट. अगदी आपण पाहतोय जास्त चेंडूला फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता गोलंदाज मधुकर म्हात्रे यांचा परंतु तो प्रयत्न अंगलट आलाय असंच म्हणायला लागेल या मॅच मध्ये. कारण आता 6+1 मिळतील धाबा 7. एकंदरीत टीमची टोटल 14. चौकार आलाय. ओके माफ करा. नशिबाचा पंजा. आम आदमी का हात पंजा के साथ. आणि या 5 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतो. एकंदरीत टीमची टोटल डबल रन्स 12 धावा आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 45 लक्ष. ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी विरोधात असतात तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा चांगली मॅच पाहायला मिळते.
चांगलं क्रिकेट या दोन संघांनी सातत्याने खेळलेलं आहे. आणि आता आपण पाहतो 45 धाबसंख्येचं लक्ष असताना बाळा भुईरने सुरुवात जबरदस्त केली आहे. आणखीन एक ऑन साइडला वळवलंय, स्क्वेअर ऑफ द विकेट. आता मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अगोदर एक टप्पा घेतलाय, परंतु आता बॉल डायरेक्ट सीमा पार, षटकार. आपण पाहतो या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक करत असताना कंबर कसली आहे मी म्हणेन SSCC कंबालपाडा संघाने. चांगलं क्रिकेट नेहमी या संघाने खेळलेलं आहे. SSCC हे नाव ऐकल्यानंतर स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांची आठवण होते, कारण त्यांच्याच माध्यमातून कंबालपाड्याच्या नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची होत असते आणि त्याचे दर्जेदार आयोजक. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतोय चांगले पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज मधुकर म्हात्रेचे. डावा धाव फलकावरती हा डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा जरूर आहे. 18 धावा पुढे सरसावलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. आणखीन एक बॉल झालाय लॉंग ऑनला. रॉकेट शॉट, बॉल सीमा पार, षटकार. ए भाई इलाका हमारा और धमाका भी हमारा. क्या बॅटिंग करतोय. रॉकेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावत संख्या धाव फलकावरती बाळा भोईरचा तो दबदबा कायम पाहायला मिळतोय, जो मात्र रेग्युलर क्रिकेटमध्ये सातत्याने तो ती दहशत त्याने निर्माण केली होती. ती दहशत आता 40+ मध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणखीन एक बॉल चाललाय. बाळा भोईर मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. थांबेल ते नाव बाळा भोईर कसलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाकेदार, षटकार. तीस धाबा आहेत. 45 धाबांचं आव्हान होतं. 18 बॉल 15ची गरज आहे. बाळा भोईरचा काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला खेळत असताना त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. गणेश मात्रे म्हटलं जातं ना, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. 18 बॉल 15ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो आता बॉलिंग टाकवती सज्ज होतील. सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. यावेळेस लुटवाई देवीचा पाडा संघ, अक्षरशः मी तर म्हणेन संघ थोडासा आता बॅकफुट वरती ढकलण्यात आलेला आहे. 18 बॉल 15 धाबांची गरज. समीकरण ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये खुलं गेलंय, सोपं गेलंय. बाळा भोईरने अटॅकिंग क्रिकेट मैदानामध्ये त्याच्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या वतीनं गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग टाकवत येतात प्रदीप म्हात्रे. षटक क्रमांक 2 मध्ये. दोन्ही संघ आपण पाहतो मैत्रीचे संबंध आहेत आणि या दोन्ही संघांचे पाठीराखे अगदी बाहेर आउट ऑफ असल्या कारणाने भरपूर साऱ्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत दोन्ही संघांसाठी. त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आपण करू. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान, जय भोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे स्मृती चषक तुम्ही पाहताय. या स्पर्धेमधील दर्जेदार जे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामधील एक महत्वाची मॅच. व्हाईट बॉल आला, अंपायर सिग्नल. फॉर द बेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू बीमर चेक केला जाईल. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तपासला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी जॉईंट आमच्या समवेत. अतिरिक्त धाव जर आली आहे, परंतु आता पाहावं लागेल.
नो बॉल असणार आहे, कारण हा चेंडू ओव्हर द बेस्ट आहे. वेस्ट टाईट चा नो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि आता बीमर बॉल एक्स्ट्रा मिळेल, अर्थातच जी धाव वाईटची होती ती मात्र नोची मिळेल. नो बॉल देन फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. या बॉल वरती होती फ्रीट, कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. आणि आता संतोष साळवीला माहिती आहे बाळा भोईरच्या बाट मधून धावा येत आहेत, परंतु इथे घडलं काय, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अगदी आपण पाहतो क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत असतो की चुकीला अजिबात माफी नाही आहे. आणि आता 2 धावा लगेचच या ठिकाणी एकवटण्यात आलेले आहेत. 33 धावा, 34 धाव. अगदी आपण पाहतो इथे धावत संख्या धाव फलकापती 33 आहेत. 12 धावांची आणखीन गरज आहे या मॅच मध्ये. उर्वरित 17 बॉल. ऑन साइडला वॉट स्ट्रोक. संतोष साळवीच्या बॅट मधून सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. आता संतोष साळवीचा एक वार, धावा मिळतील 4. टीमची टोटल आता अद्यापर्यंत 37 45 ची गरज आहे. आणि आता या मॅच मध्ये 8 धावा विजयासाठी हव्यात. ओसवे चिटकण्याचा प्रयत्न. आणि इथे अगदी आपण पाहतो या चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मोठा गावचे आमचे निलेश म्हात्रे दुहेरी, अगदी आपण पाहतोय सातत्याने दुहेरी अस्त्र बाहेर काढत असतात. स्विच मध्ये चांगला स्ट्रोक त्यांच्या वतीने आपण नेहमी पाहिलेले आहेत. आता बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आणखीन एक दर्जेत असतो. फलकावती 2 धावांची गरज आहे फक्त विजयासाठी. अगदी 2 पावलं दूर असेल SSCC खंबालपाडा संघ. फक्त 2 धावांची गरज. उर्वरित आपण जर पाहिलं तर तब्बल 14 चेंडू बॅलन्स आहेत. स्ट्राईक एंडला संतोष साळवी. दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ पेटवली जाते. बाळा भोईर एकीकडनं तर दुसऱ्या बाजूनं संतोष साळवी. ओ बॅटची कडा मागे चालला, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. बॅटची कडा आहे आणि आता इथे बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. विजय चौकार आलाय आणि SSCC डोंबिवली हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. खंबालपाडा विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचच्या नंतर जी मॅच होणार आहे विक्रम शेलार यांना विनंती राहील आपण अंपायरिंग करायची आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम. देवी सापाडा. खंबालपाडा संघाला विनंती आहे विक्रम दादा, एक मॅच आणखीन आपल्याला खेळायची आहे. खंबालपाडा टीम 8 मधून एक संघ आपल्याला काढायचे, लक्षात असू द्या. मग एक मॅच तुम्हाला खेळावे लागेल जरूर, अशी माहिती आम्हाला मिळती आहे आयोजकांच्या वतीनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एक जबरदस्त क्रिकेटर सलामीला येत असताना चांगली इनिंग ज्याने साकारली आहे
तो बाळा भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या बाळा